महानगरपालिकांच्या निवडणुका या 16 किंवा 17 डिसेंबरला जाहीर होऊ शकतात। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि मतदार याद्यांच्या सुधारित कार्यक्रमानुसार 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी येईल। 29 महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी होण्याची शक्यता आहे। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे पेच निर्माण झालाय आणि त्यामुळेच महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेण्याचा मानस असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। तर महापालिका निवडणुकांची लवकरच घोषणा होऊ शकते। 16 किंवा 17 डिसेंबरला महापालिकांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागू शकतात। केवळ 2 महानगरपालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे, त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणं सोयीचं ठरेल असं निवडणूक आयोगाला वाटतंय। जिल्हा परिषदांचा विचार केला तर 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे आणि त्यामुळे तो पेच आहे। त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर होऊन आधी महानगरपालिकांच्या निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। पण डेडलाईन आहे 31 जानेवारी 2026 ची। 31 जानेवारी 2026 च्या आधी राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडायच्या आहेत आणि त्या दृष्टीने आता कसं नियोजन होईल याकडे लक्ष असेल। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काय अंदाज, साधारण काय वेळापत्रक महानगरपालिकांचं असू शकतं? ज्या प्रकारे आपण बघितलं 10 तारीख होती अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची, ती 15 डिसेंबर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे 15 डिसेंबरला अंतिम मतदार याद्या ह्या प्रसिद्ध राज्य निवडणूक आयोगाकडून केल्या जातील आणि त्यानंतर 16 किंवा 17 मंगळवार किंवा बुधवारी राज्य निवडणूक आयोग मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांचा जो निवडणूक कार्यक्रम आहे ते जाहीर करू शकते। जसं तू म्हणालीस की 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने नियोजन हे राज्य निवडणूक आयोग करते। त्यासोबतच जिल्हा परिषद सुद्धा 2 टप्प्यात घ्यायच्या आहेत। तर पहिल्या टप्प्यात जिथे आरक्षणाचा म्हणजे 50% आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा नाही त्या ठिकाणच्या म्हणजे साधारणपणे 15 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमासोबत जाहीर होऊ शकतो। त्यामुळे अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे खुला झालेला असेल आणि त्यानुसार राज्य निवडणूक आयोग नियोजन करण्याची सूत्रांची माहिती आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।